पाटोदा तळेगाव रुही या ठिकाणी गेल्या 50 वर्षापासून असलेले जागेच्या वादामुळे रस्त्याचे प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागले। तळेगाव रुही या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रलंबित गट नंबर 152, 151, 150, 149, 144, 155, 156, 147, 148, 138 या रस्त्याचे व त्याच्या प्रश्नाला RKS न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी सुखदेव केदारे याच्या पाठपुराव्याने सदर ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्यामुळे प्रलंबित सुटला। या कामाला आज कॉम्रेड केदारे मामा तसेच शेतकरी यांच्या समन्वयामुळे मार्ग निघाला असून अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला। या ठिकाणी रहदारीसाठी रस्ता नव्हता। या सर्व प्रकरणाबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाले होते, मात्र दोन्हीकडच्या शेतकऱ्यांनी आपली सहमती देत 5-5 फूट जागेचा नियोजन करत रस्ता दिला असल्याची माहिती अन्सारभाई शहा पाटोदा यांनी दिली। त्या प्रसंगी मारुतीराव घोरपडे संचालक विविध कार्यकारी सोसायटी पाटोदा ज्ञानेश्वर कुंभकर्ण मा सरपंच पाटोदा नुराभाई शेख बाबूलाल शेख यासीनभाई शेख सोमनाथ शेटे गोपीनाथ पवार भावराव पवार दत्तात्रय ढोपरे विष्णू शेटे नामदेव घोरपडे प्रवीण घोरपडे सोमनाथ भुसारे माधव थोरात कैलास ढोपरे सोमनाथ ढोपरे वाल्मिक भुसारे आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RKS न्यूज साठी नाशिक उपजिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत गोसावी। तळेगाव रुही याच्या अंतर्गत मी सध्या पाटोदा गावात आहे, तरी हे संपूर्ण शेतकरी पाहत्या का जो इकडचा जो पवार आणि बाकीचे संपूर्ण शेतकरी यांचा वादविवाद होता काही दिवसापासून। तर वादविवाद मी आल्यावर त्यांना असं ठरवलं का समजा इकडून 5 फूट जागा घ्यायची, इकडून 5 फूट घ्यायची, पण गरिबाला मारू नका, का मारू नका का त्याचं घर आलं आणि जाण्या येण्याचा रस्ता। तर आज सगळे पंच साक्ष घेऊन आज हा रस्ता खुला करण्यात येतोय। हा कायम कोणाची लेक असू बाळ असू कोणी असू, जर दवाखान्याची जर अडचण जर पडली तर तात्काळ हे शेतकरी सहकार्य करणार आणि आमचे कॉम्रेड हनुमंत गुंजाळ हे 2 शब्द म्हटल्याचे। आज हा जो वाद आहे, हा रस्त्याचा वाद हा कायमस्वरूपी संपवण्यात येतोय आणि रस्ता खुला करून देण्यात येतो। का केदारे बाबांनी जो विषय मांडला त्या विषयानुसार इकडून आदिवासी आहेत, इकडून शेतकरी आहेत, पण इथं हा रस्त्याचा वाद हा कायमस्वरूपी आदिवासी शेतकरी आणि जनरल शेतकऱ्यामध्ये कायमचा संपुष्टात यावा याच्यासाठी मी किसान सभेचा तालुका अध्यक्ष चांदवड या नात्याने इथं आम्ही धाव घेतली। तर केदारे बाबाला घेऊन आलो, हा रस्ता कायमचा मोकळा करण्यात यावा आणि शेतकऱ्यांचं पण म्हणणं होतं हा रस्ता आमचा त्या स्टेजपर्यंत निघाला पाहिजे। तर त्यांनी मानलं का इथं आणि नंबरी बांधाच्या मधोमध सेंटरला हा रस्ता काढून देण्याचं ठरलेलं आहे आणि ह्या रस्त्याला पवार पण वापराल आणि इकडचे शेतकरी पण वापरतील, कोणालाही अडचण होणार नाही अशा पद्धतीचा समझोता झालेला आहे। आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं, पवार आदिवासी शेतकऱ्यांनी पण सहकार्य केलं, इकडं जनरल शेतकऱ्यांनी पण सहकार्य केलं। आम्ही त्यांचं पण आभार मानतो आमच्या म्हणण्याला सहमती दिल्याबद्दल। तर हा रस्ता कायमस्वरूपी चालू झाला। तरी पण आजही मी कोणाचा राग रोष असेल, शेतकऱ्याचा असू आमचे आदिवासी बांधव असू, यानं राग मानामध्ये धरू नका। एकमेकानं आज एकीवाडीचं काम आहे, पुढे डिलिव्हरी जायचं, पुढे लांब जायचं, जर इडून तुम्हाला जाण्याचं जर साधन नसतं तर तुम्ही आपण पडले त्याच्यामधून सगळे गावकरी तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? मान्य केलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं दोघांचं अभिनंदन का तुम्ही एका 10 मिनिटात इकडे आले फोन केल्यावर आणि आमचा वाद मिटून दिला तुम्ही। तुमचं सुद्धा आम्ही स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। बस ज्ञानेश्वर।